नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एडला जो जेंडर स्कूल अँड सोसायटी लिंगभाव शाळा आणि समाज नावाचा विषय, त्या विषयातील स्त्रीदेहाचे वस्तुकरण किंवा विकृत प्रदर्शन या बाबतीतील सामाजिक दृष्टिकोनाविरुद्धचा लढा, कॉम्बॅटिंग अगेन्स्ट द सोसायटल आउटलुक ऑफ ऑब्जेक्टिफिकेशन ऑफ द फिमेल बॉडी या टॉपिकविषयी माहिती घेऊ. मी प्राध्यापक MR जोशी, MA मेडसेट, श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया मूळ टॉपिक जो आहे त्याच्याकडे काय दिलेलं आहे या टॉपिकमध्ये ते पाहू. प्रस्तावना. स्त्रीदेहाचे वस्तुकरण किंवा विकृत प्रदर्शन, ऑब्जेक्टिफिकेशन ऑफ द फिमेल बॉडी म्हणजे स्त्रीच्या शरीराला एक वस्तू किंवा विक्रीयोग्य उत्पादन म्हणून वापरणे होय. ही प्रवृत्ती जाहिराती, माध्यमे, फॅशन इंडस्ट्री, चित्रपट, संगीत व्हिडिओ आणि सोशल मीडिया यांच्या माध्यमातून दिसून येते. या प्रक्रियेमुळे स्त्रियांना उपभोग्य वस्तू म्हणून पाहिले जाते आणि त्यांच्या व्यक्तिमत्वापेक्षा त्यांचे सौंदर्य आणि शरीर महत्त्वाचे ठरवले जाते. त्यामुळे समाजातील लैंगिक असमानता, महिलांवरील शोषण आणि अन्याय वाढतो. स्त्रीदेहाच्या वस्तुकरणाविरोधात वा स्त्रीदेहाच्या विकृतीकरणाच्या विरोधात लढा देण्यासाठी कायदे, सामाजिक बदल, शिक्षण आणि जनजागृती आवश्यक आहे. आता स्त्रीदेहाच्या भांडवलीकरणाची वा वस्तुकरणाची कारणे कोणती ते पाहूया. नंबर 1, माध्यमे आणि जाहिरात उद्योग, मीडिया अँड ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्री. स्त्री शरीराचा उपयोग उत्पादन विक्रीसाठी, सौंदर्य प्रसाधने, कपडे, परफ्यूम, अन्नपदार्थ, कार इत्यादी उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये स्त्री शरीराचा आकर्षणासाठी वापर केला जातो. स्त्रीची प्रतिमा एक आकर्षक वस्तू म्हणून मांडणे. जाहिरातींमध्ये स्त्री देह सौंदर्याचे प्रतीक म्हणून दाखवला जातो आणि पुरुष ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वापरला जातो. अश्लीलता आणि अश्लील सामग्रीचा प्रसार, ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि मनोरंजन क्षेत्रात स्त्रियांच्या शरीराचे प्रदर्शन विक्रीयोग्य उत्पादन म्हणून केले जाते. त्याच्यानंतर पितृसत्ताक मानसिकता, पॅट्रिआर्चल माइंडसेट. पारंपरिक दृष्टिकोनानुसार स्त्रियांकडे सौंदर्य आणि आकर्षणाच्या आधारावर पाहिले जाते. त्यांच्या कौशल्यांपेक्षा त्यांच्या शारीरिक वैशिष्ट्यांना अधिक महत्त्व दिले जाते. पुरुष सुखासाठी स्त्री ही संकल्पना अनेक माध्यमातून जोपासली जाते. स्त्रियांना आत्मनिर्भर आणि सक्षम करण्याऐवजी त्यांना सौंदर्य स्पर्धा आणि परंपरागत स्त्री लक्षणांमध्ये अडकवले जाते. तिसरा आहे ग्राहक संस्कृती आणि जागतिकीकरण, कंझ्युमर कल्चर अँड ग्लोबलायझेशन. सौंदर्याची कृत्रिम मानके फेअर, स्लिम, अट्रॅक्टिव्ह प्रस्थापित करून महिलांना त्या चौकटीत बसण्यासाठी प्रवृत्त केले जाते. प्लॅस्टिक सर्जरी, सौंदर्य उत्पादने, फॅशन इंडस्ट्री आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म याद्वारे महिलांना आपल्या शरीरावर सतत काम करण्याचा दबाव टाकला जातो. त्याच्यानंतर मनोरंजन क्षेत्र आणि सोशल मीडिया, एंटरटेनमेंट इंडस्ट्री अँड सोशल मीडिया. चित्रपट आणि संगीत व्हिडिओमध्ये स्त्रियांचे प्रदर्शन प्रामुख्याने लैंगिक आकर्षणासाठी केले जाते. सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर्स आणि मॉडेल्सद्वारे परिपूर्ण शरीर मिळवण्यासाठी स्त्रियांना विविध उपाय सुचवले जातात, जे महिलांवरील मानसिक दबाव वाढवतात. त्याच्यानंतर तिसरं आहे स्त्रीदेहाच्या वस्तुकरणाचे किंवा विकृत प्रदर्शनाचे दुष्परिणाम. नंबर 1, महिलांवरील लैंगिक शोषण आणि हिंसा वाढणे. जेव्हा स्त्री शरीराकडे उपभोग्य वस्तूसारखे पाहिले जाते तेव्हा लैंगिक शोषण, छेडछाड, बलात्कार यासारख्या घटनांमध्ये वाढ होते. कामाच्या ठिकाणी महिलांना त्यांच्या क्षमतेपेक्षा त्यांच्या सौंदर्यावरून मूल्यमापन केले जाते. नंबर 2, महिलांमध्ये कमी आत्मसन्मान आणि मानसिक समस्या. सौंदर्याच्या कृत्रिम कल्पनांमुळे मुली आणि स्त्रियांमध्ये आत्मसंदेह निर्माण होतो. बॉडी डिस्मॉर्फिया, शरीराबद्दल असंतोष, ईटिंग डिसऑर्डर्स, अयोग्य आहार सवयी यामुळे नैराश्य आणखीन वाढते. त्याच्यानंतर नंबर 3, आर्थिक आणि व्यावसायिक असमानता. स्त्रियांना त्यांच्या क्षमतावर आधारित नव्हे तर त्यांच्या सौंदर्यावरून संधी दिल्या जातात. महिलांना उच्च पदावर जाण्यास मर्यादा येतात, त्याला आपण ग्लास सिलिंग इफेक्ट असं म्हणतो. त्याच्यानंतर 4, स्त्रीदेहाच्या उपभोग्य वस्तू म्हणून वापर करण्याच्या विरुद्ध लढण्याकरता उपाययोजना. नंबर 1, कायदा आणि धोरणे, लॉज अँड पॉलिसीज. अश्लीलता आणि महिलांच्या शरीराचे वस्तुकरण म्हणून प्रदर्शन करणाऱ्या जाहिरातींवर कठोर निर्बंध घालणे. महिला सन्मान राखणारे धोरणात्मक कायदे लागू करणे, जसे की पॉश ॲक्ट, वर्कप्लेस हॅरेसमेंट लॉ, इंडिसंट रिप्रेझेंटेशन ऑफ वुमेन ॲक्ट 1986. सोशल मीडियावर महिलांच्या शरीराचे गैरवापर करणाऱ्या कंटेंटवर कठोर कारवाई करणे. नंबर 2, माध्यमांमध्ये सकारात्मक बदल, रिफॉर्म्स इन मीडिया अँड ॲडव्हर्टायझिंग.
जाहिराती, चित्रपट आणि म्युझिक व्हिडिओमध्ये महिलांच्या शरीराचा उपभोग्य वस्तू म्हणून वापर करणाऱ्या संकल्पनांना विरोध करणे, सर्व प्रकारच्या शरीर प्रकारांना स्वीकारणाऱ्या जाहिराती आणि विकृत प्रकारच्या मॉडेलिंगवर बंदी घालणे, माध्यमांमध्ये स्त्रियांना फक्त सौंदर्यासाठी नव्हे तर त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी स्थान देणे. नंबर 3, लैंगिक समानतेसाठी शिक्षण, जेंडर सेन्सिटायझेशन एज्युकेशन. शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये लैंगिक समानतेवर आधारित शिक्षण देणे, सौंदर्याच्या कृत्रिम निकषांपासून मुक्त होण्यासाठी जागरूकता निर्माण करणे, स्त्रियांना आत्मनिर्भर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी प्रोत्साहन देणे. नंबर 4, पुरुषांची जबाबदारी आणि मानसिकतेत बदल, चेंजिंग मेल परसेप्शन अँड ॲटिट्यूड. पुरुषांनी स्त्रियांकडे आदराने पाहावे आणि त्यांना स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्वीकारावे. लिंग संवेदनशीलतेवर आधारित चर्चासत्रे आणि कार्यशाळांचे आयोजन करणे, घरातूनच मुलांना स्त्रियांविषयीच्या समानतेच्या मूल्यांचे शिक्षण देणे. 5, महिलांच्या नेतृत्वात सहभाग वाढवणे, एनकरेजिंग वुमेन लीडरशिप. माध्यमे, जाहिरात उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये महिलांना उच्च पदावर संधी देणे, महिला उद्योजकता आणि स्टार्टअप्सना पाठिंबा देणे, स्त्रीदेहाचे विकृत प्रदर्शन करण्याविरुद्ध जागतिक चळवळी आणि यशस्वी उदाहरणे. नंबर 1, मीटू आंदोलन. महिलांवरील लैंगिक शोषणाविरुद्ध जागतिक पातळीवर मोठा आवाज उठला, ज्यामुळे अनेक संस्थांची कार्यसंस्कृती सुधारली. त्याच्यानंतर रिअल ब्युटी मोहीम, डोव्ह रिअल ब्युटी कॅम्पेन. सौंदर्याच्या कृत्रिम कल्पनांविरोधात आणि प्रत्येक प्रकारच्या शरीर स्वरूपाचा सन्मान करण्यासाठी जागरूकता वाढवणारी जाहिरात मोहीम. त्याच्यानंतर नंबर 3, नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसुफझई. शिक्षण आणि स्त्री सक्षमीकरणासाठी तिचा संघर्ष आणि यशस्वी कार्य. समारोप किंवा निष्कर्ष. स्त्रीदेहाचा उपभोग्य वस्तू म्हणून सादरीकरण करणाऱ्यांच्या विरोधातील लढा हा फक्त कायद्यांवर अवलंबून नाही तर सामाजिक मानसिकतेत परिवर्तन घडवण्यावर अवलंबून आहे. स्त्रियांना केवळ सौंदर्याच्या चौकटीत न ठेवता त्यांची बुद्धिमत्ता, क्षमता आणि स्वायत्तता त्याला अधिक महत्त्व देणे गरजेचे आहे. माध्यमे, जाहिरात उद्योग, शिक्षण व्यवस्था आणि पुरुषांनीही स्त्रियांच्या देहाचे विकृतीकरण थांबवण्यासाठी योगदान द्यावे. स्त्री केवळ सौंदर्याची प्रतीक नसून ती एक स्वतंत्र, कर्तृत्ववान आणि आत्मनिर्भर व्यक्ती आहे. ही जाणीव समाजात निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद. थँक्यू. सबस्क्राईब करा, शेअर करा.